तर आज मी करणार आहे खार वांग. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. मी करणार आहे आज खार वांग. त्यासाठी बघा हे वांगे चिरून घेतलेत स्वच्छ धुवून. त्यासाठी लागणारं साहित्य हे खोबरं आहे किसून घेतलेलं आहे. हे काळे तीळ आहेत किंवा आपण तीळ किंवा कारळे म्हणतो काळे. पहिले जुने लोक हेच वापरायचे. हे शेंगदाणे आहेत, हे लसण आहे, हे धने आहेत, थोडेसे जिरे आहेत, आलं, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आहे. आता ह्याला मी मिक्सरला असं बारीक करून घेणार आहे. आता बघा मी सर्व हे साहित्य वाटून घेतले. हे काळे तीळ वाटून घेतले, शेंगदाणे, हे धना पावडर, जिरा पावडर आहे आणि हिरवं वाटण आहे, हे गरम मसाला आहे, हळद आणि मीठ. आता हे सर्व एकत्र करून घेणार आहे. हे छान मिक्स करणार आहे. मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. आता हे बघा असं वांग्यामध्ये पूर्ण असा हे मसाला आतमध्ये भरणार असं छान. आता गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवले. आता ह्याच्यात तेल टाकणार आहे. तीन चमचे मी तेल टाकणार आहे याला. आपलं तेल आता गरम झाले. आता ते टाकणार आहे मोहरी. आता मोहरी छान तळतळ झाली. आता टाकणार आहे कढीपत्ता, आता कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकणार आहे. आणि आता हे वांगे. आणि आता राहिलेला मसाला पण टाकणार आहे. बघ किती छान असा ह्याला कलर आलेला आहे. एकदम असं जुन्या पद्धतीने केलेलं आहे मी. आता ह्याला थोडंसं असं वाफ काढणार आहे. आणि ताटावरती थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि ह्याला 1-2 मिनिट असं वाफ काढणार आहे. आपलं पाणी पण गरम झालेलं आहे, चांगलं कडक झाले. आणि आता मी हे पाणी गरम झालेलं हे टाकणार आहे त्यात. आता ह्याच्यावर ताट झाकून ह्याला एक असं 5 मिनिट
छान असं उकळी काढणार आहे आता. बघा आता आपले 5 मिनिट झालेत. आपलं वांग शिजलंय का बघू आपण. वांग आपलं छान शिजलेलं आहे. बघा कलर पण किती छान आलेला आहे. तर तयार आहे आपलं खारं वांग. आता गॅस बंद करणार आहे. त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. आणि आता हे वांग हे काढून घेणार आहे. तर तयार आहे आपलं खारं वांग. तर बघा एकदम छान असं केलेलं आहे मी जुन्या एकदम पारंपरिक पद्धतीनं. आणि मी काळे तीळ वापरलेत. काळे कारळे तुम्हाला बाजारात मिळू शकतात. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.